भगिनींनो, व्हॉइस ऑफ मीडिया आणि इस्कॉन पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसरं पत्रकाराचं राज्य अधिवेशन आपण पंढरपूरमध्ये घेतोय। मी सर्व पत्रकारांना एकदा विनंती करतो की पंढरपूर सारख्या ठिकाणी अधिवेशन घेण्याचं धाडस हे संदीप सरांनी दाखवलं। संदीप सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आज आपण पंढरपूरला भारताच्या आध्यात्मिक हृदयस्थानी एकत्र आलो आहोत। हे शहर फक्त विठ्ठल रुक्मिणी चरणांचा वारसा नाही, तर इथं सत्य, समता आणि संघर्षाची पंढरी आहे। 12व्या शतकापासून संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई यांनी येथे अस्पृश्यता, अन्याय, दडपशाही विरुद्ध आवाज उचलला आहे। या नगरीमध्ये आपण आज ऐतिहासिक दुसरं अधिवेशन घेत आहोत। वारकरी संप्रदायाने जिथे लोकशाहीची बीजे रोवली, सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाला समान संधी दिली, अशा या पंढरपूर नगरीत जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला या शहरातून या विठ्ठलाकडनं आपल्याला ऊर्जा मिळेल हे निश्चित आहे। म्हणून प्रत्येक पत्रकारांचे अधिवेशन येथे आपण आज घेतोय। इस्कॉन हे एक आध्यात्मिक आणि सेवेची प्रेरणा देणारं एक संस्थान आहे। या ठिकाणी आध्यात्मिक ऊर्जेचा स्तोत्र इतकं मोठं आहे की आपण त्यांच्या सेवेला जोडल्या जातो। जगभरात 700 पेक्षा जास्त मंदिरे आहेत। त्यांचं अन्नदान, प्रसाद वाटप, कृतिशील कार्यक्रम याच्यामुळं इस्कॉन सर्वांचं श्रद्धेचं स्थान बनलं आहे। इस्कॉन आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या भागीदाऱ्याने आध्यात्मिक आणि पत्रकारिता यामुळं निश्चितच समाज परिवर्तन होईल। ते समाज परिवर्तन करण्याचं काम आपण सर्वांनी करावं, हीच या अधिवेशनामागची भूमिका आहे। या अधिवेशनाचं दुसरं एक कारण आहे की आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत, ज्यामध्ये आर्थिक संकट आहे, मानसिक तणाव आहे, कायदेशीर अडचणी आहेत, सामाजिक दबाव आहे। परंतु आपण जर एकत्र लढलो तर केव्हाही हरू शकणार नाही। त्यासाठी आपण एकजूट व्हावं। आपण एकजूट झाल्याशिवाय जिंकू शकणार नाही। यासाठी आपण हे अधिवेशन घेतोय आणि विठ्ठलाच्या साक्षीने आज एक आपण मागणी करू की आपण आपली पत्रकारिता ही सकारात्मक ठेवली पाहिजे आणि काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशाने आपली पत्रकारिता असावी। या अधिवेशनामागचं दुसरं एक कारण आहे की आपण सत्य, सेवा आणि एकजूट यांना विजयी करण्यासाठी आपली संघटन आणि आपले विचार हे पॉझिटिव्ह असले पाहिजेत। यासाठी या अधिवेशनाचा घाट इथे घातलाय। आपली उपस्थिती निश्चितच अभिमानास्पद आहे। आणखीन संख्या वाढेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद कोटलवार सर। यानंतर